मंडळी, आपल्याबरोबर जय जवानचे 4 उचलणारे गणेश आपल्याबरोबर आहेत. गणेश, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. गणेश, तुम्हाला पहिला प्रश्न अच्छा विचारेन, जय जवान गोविंदा पथकने जेव्हा 10 थर लावले त्यावेळी तुझं फर्स्ट टाईम लावले तेव्हा तुझं काय अनुभव होतं, कसं काय वाटलं तुला त्या टायमाला? फर्स्ट टाईम लावलं म्हणजे ॲक्च्युली आम्ही 10 थराचा प्रयत्न हा 2010 सालापासून करतो आहे. तर तेव्हापासून 2010पासून ते आतापर्यंत 2025पर्यंत आम्ही फेल होत गेलो 10 थराटी. म्हणजे आम्ही कुठे चुकतो आहे, काय चुकतो आहे, त्या प्रश्नांमध्ये होतो. तर मग शेवटी 2026ला जेव्हा आमचे 2026ला जेव्हा आमचे 10 थर लागले तेव्हा म्हणजे एक वेगळाच आनंद होता. म्हणजे 2010 ते 2025 एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर आमचे 10 थर यशस्वी झाले. तो एक वेगळाच आनंद होता. आणि ते बी 3 वेळा लावले. 3 वेळा लावले. कारण का आमचं एक हे असतं की जेव्हा आम्ही 9 थर लावले, फर्स्ट टाईम ट्राय केली, तेव्हा आम्ही अजून 2-3 वेळा म्हणजे आमचं एकदा आम्ही ट्राय लावली, आमची सक्सेस झाली की ती आमची दिवसभर कंटिन्यू लागते. मग ते मुलांचा एक वेगळा जोश असतो त्यासाठी. गणेश, मी असं विचारेन की जेव्हा तू हे 4 उचलतोस, त्याच्यासाठी काय विशेष अशी ट्रेनिंग वगैरे असते का? वर्षभर काय विशेष वेगळं काय तुझ्यात ट्रेनिंग वगैरे घ्यावे लागते का तुला? वर्षभर म्हणजे माझा फिटनेस हा वर्षभर चालूच असतो. आणि 4 उचलणं, 4 मध्ये बॅलन्सिंग करणं. ॲक्च्युली मी 4 उचलत नाही, मी वरून सेकंडला असतो, म्हणजे बॅलन्सिंगला असतो. बॅलन्सिंगची पण मी प्रॅक्टिस माझी कंटिन्यूस चालू असते. म्हणजे भले आता हंडी संपली, आत्ताची हंडी संपली, हंडीचा दिवस संपला, 10 थर लागले की त्याच्या 1 हप्त्याच्या नंतर पुढच्या वर्षी काय करायचं आहे त्याचा प्रयत्न माझा चालूच असतो की त्यावेळी काय वेगळं करायचं आहे. कारण का आपण जेव्हा पूर्ण सक्सेस होतो नंतर मग त्याच्यामध्ये गॅप असतो. मग त्याच्यामध्ये आपली खरी कसोटी असते की त्याच्यामध्ये आपल्याला मेहनत करायची असते. मग जेव्हा 2 महिने आधी प्रॅक्टिस चालू होते तेव्हा आपल्या त्या मेहनतीचा परफॉर्मन्स त्या दिवशी प्रॅक्टिसला आपल्याला मिळतो. मग त्याच्यासाठी वर्षभर चालू असते प्रॅक्टिस. म्हणजे रनिंग म्हणा, जिम, वर्कआउट, क्रॉसफिट सर्व चालू असतं. त्यासोबत मी म्हणजे एक आवड म्हणून बॉडी बिल्डिंग पण करतो. डाएटमध्ये काय फॉलो करतो? डाएटमध्ये बाहेरचं खाणं टाळतो आणि डाएट माझा स्ट्रिक्ट असतो. आमचे मनीष सर आहेत, मी ज्या जिममध्ये जातो ना मेट्रो फिटनेसला, ते माझा डाएट बनवतात आणि ते माझा वर्कआउट डाएट प्लॅनिंग. यंग गोविंदांना तू काय बोलशील? आमच्या हंडीमध्ये खेळतात. ते बी खेळतात. यंग गोविंदांना तू काय बोलशील? खरंच त्यांनी फिटनेसकडे भरपूर ध्यान दिलं पाहिजे का? यंग गोविंदांना एवढंच सांगेन की त्यांनी फिटनेसकडे लक्ष दिलंच पाहिजे. कारण फिटनेस नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक खेळासाठी फिटनेस लागतो आणि दहीहंडी हा असा खेळ आहे, त्यासाठी तुम्हाला फिटनेस म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि फिटनेस कराल तर खूप चांगले खेळाल, एवढं सांगेन. नाही, लोक कसे क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, त्यांना वाटतं की त्याच खेळामध्ये फिटनेस लागते. हे काय फक्त चढायचं आहे, पण ह्याच्यामध्ये भरपूर फिटनेस लागते, स्ट्रेंथनिंग लागते. हे तू काय बोलशील प्रेक्षकांना? खूप महत्त्वाचं आहे. हां, खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला ग्राउंडवर फक्त धावायचं असेल तेव्हा तुम्हाला ग्रीप असते. जेव्हा तुम्हाला खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत जायचं आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येकाच्या खांद्यावरून जायचं. मग त्याच्यासाठी तुम्हाला स्टॅमिना लागतो वरती चढेपर्यंत. त्याच्यामध्ये बॅलन्स, अनबॅलन्स ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आपल्याला ते पण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फिटनेस म्हणजे खूप गरजेचं आहे. प्रोमध्ये तुम्ही 2 वेळा चॅम्पियन झालेला आहात. तिसऱ्यामध्ये थोडक्यात काही कारणामुळे झालं. आता 4था पर्व आहे, परत चॅम्पियन आम्हाला बघायला भेटेल का जय जवान? हां, नक्कीच. कारण का सगळेच टीम मेहनत करत आहेत, सगळेच चांगली प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे हा गेम आहे, याच्यामध्ये कोण जिंकेल नाही जिंकेल आपण सांगू शकत नाही. पण आम्ही पण आमचं प्रयत्न 100% देणार. आमची मेहनत पण तेवढीच असणार की प्रो गोविंदा जिंकायचं आहे. गणेश, हे होते गणेश, जय जवानचे. धन्यवाद गणेश, ही छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल. आणि तुमचे फॅन्स भरपूर आहेत, त्यांना एक काय बोलणार तुम्ही, काय मेसेज देणार? फॅन्सना काय मेसेज देऊ, सर्वांनी व्यवस्थित राहा, वर्कआउट करा. आज तुम्ही बघत असाल तर उद्या तुम्ही पण खेळू शकता आणि खेळलं पाहिजे. कुठला तरी खेळ हा खेळला पाहिजे. त्यामुळे
आज तुम्ही प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाला आयडल म्हणून बघता, उद्या तुम्हाला पण प्रत्येकजण आयडल म्हणून बघेल, हेच सांगेन मी त्यास. धन्यवाद गणेश, थँक्यू.